Hello students, today we are going to see limitations of Bohr's model and de Broglie's explanation for the second postulate of Bohr's model. Before this topic, we have seen three postulates in Bohr's model. First postulate is that electron is revolving around the nucleus in a circular orbit, and for its motion, circular motion, the centripetal force is provided by the electrostatic force of attraction between the positively charged nucleus and negatively charged electron. This one is the first postulate of Bohr's model. आता फर्स्ट पोस्ट्युलेट आपण शिकलेलो आहे की इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या अराउंड सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असतो आणि सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनची गरज असते किंवा सेंट्रिपिटल फोर्सची गरज असते. आणि तो सेंट्रिपिटल फोर्स इलेक्ट्रॉनला कोण प्रोव्हाइड करतं, तर न्यूक्लियस पॉझिटिव्हली चार्जड असतं आणि इलेक्ट्रॉन हा निगेटिव्हली चार्जड असतो. म्हणून त्यांच्यामध्ये जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे दॅट प्रोव्हाइड्स दी necessary centripetal acceleration or necessary centripetal force to continue the motion of electron in a circular orbit. Okay, this one is the first postulate. Electron revolves in a circular orbit around the nucleus. The centripetal force for the circular motion of electron is provided by the positively charged nucleus and negatively charged electron. This one is the electrostatic force. Second postulate, we have seen that electrons can revolve only in those orbits where after revolution that electron have an angular momentum of nh upon 2 pi. L is the letter used to denote the angular momentum. म्हणजे याच्यामध्ये सांगायचं झालं तर इलेक्ट्रॉन फक्त त्याच ऑर्बिटमध्ये फिरतो की जिथं त्याला फिरल्यानंतर प्राप्त होणारा अँग्युलर मोमेंटम हा n टाइम्स h अपॉन 2 पाय इतका असेल. त्याच ऑर्बिटमध्ये तो फिरत असतो आणि फिरत असताना तो रेडिएशन एमिट करणार नाही, फोटॉन एनर्जी एमिट करणार नाही. मग प्रश्न असा येतो की हे दोन फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट यांच्या इन बिटवीन एखादे ऑर्बिट का असत नाही, हा प्रश्न आहे. पण आता महत्वाची गोष्ट म्हणजे तो ह्याच ऑर्बिटमध्ये फिरतो की ज्या ऑर्बिटमध्ये फिरल्यानंतर त्याला प्राप्त होणारा अँग्युलर मोमेंटम हा n टाइम्स म्हणजे n पटीत h अपॉन 2 पायच्या n इंटेग्रल मल्टिपल ऑफ n किंवा इंटेग्रल मल्टिपल ऑफ h अपॉन 2 पाय त्याच ऑर्बिट्समध्ये तो फिरतो आणि त्या ऑर्बिट्सला परमिटेड ऑर्बिट किंवा बोहर्स ऑर्बिट असे म्हणतात, ज्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतो. आणि तिसरं तर तुम्हाला माहिती आहे की जेव्हा when electron jumps from higher energy orbit to the lower energy orbit, that time it emits a photon of energy h nu, and this energy h nu is nothing but equal to this energy emitted by the electron when it jumps from higher to lower orbit. म्हणजे बाहेरच्या आउटर ऑर्बिट्स मधून तो इनर ऑर्बिट मध्ये जेव्हा जम्पिंग करतो त्यावेळेला तो एच न्यू एवढ्या फोटॉनची एनर्जी एमिट करतो किंवा रेडिएशन एमिट करतो, फोटॉन एमिट करतो. तर ही फोटॉन एनर्जी त्या ज्या ऑर्बिट असेल mth ऑर्बिट मधून समजा nth ऑर्बिट मध्ये तो जम्पिंग केलं त्याने किंवा ट्रान्झिशन झालं, याला ट्रान्झिशन म्हणूया. mth ही आउटर असेल आणि nth ही इनर ऑर्बिट असेल, तर त्या दोघं ऑर्बिटच्या एनर्जी च्या डिफरन्स त्या ऑर्बिटमध्ये फिरत असताना, आता सपोज इलेक्ट्रॉन mth ऑर्बिटमध्ये फिरतोय आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये, तर तेव्हा त्याला जी एनर्जी असेल ती em असेल. nth ऑर्बिटमध्ये फिरत असेल, nth म्हणजे इनर. आता सपोज
4 ऑर्बिट्स आहेत. 4 ऑर्बिट्समध्ये फोर्थ ऑर्बिटमधून तो थर्डवर आला किंवा फोर्थ ऑर्बिटमधून सेकंड ऑर्बिटमध्ये त्याचं ट्रान्झिशन झालं किंवा जम्पिंग केली किंवा आला तो, तर इथं 4 असेल आणि इथं सेकंड असेल. म्हणजे फोर्थ ऑर्बिटमध्ये फिरल्यानंतर त्याला जी एनर्जी असते ती एनर्जी मायनस nth ऑर्बिट म्हणजे सेकंड ऑर्बिट, फोर्थ मधून तो आला सेकंड ऑर्बिटवर. मग सेकंड ऑर्बिटमध्ये फिरल्यानंतर जी एनर्जी त्याच्याकडे असते, या दोघांच्या एनर्जीचा डिफरन्स म्हणजेच तो एमिट जो फोटॉन करेल while jumping from fourth orbit to second orbit, for example, then that is equal to this energy difference. Energy difference is equal to the photon energy, that is h nu. मग आता हे थर्ड पोस्ट्युलेट होतं. तर बघा, मी आता तिघं पोस्ट्युलेट तुम्हाला जस्ट रिमाइंड केले. आता बोहर्स मॉडेलमध्ये काही लिमिटेशन्स राहिले, ते कोणते लिमिटेशन्स बघणार आहेत आपण. मर्यादा किंवा काही गोष्टी बोहर्स मॉडेलकडनं एक्सप्लेन झाल्या नाहीत, तर त्याची फर्स्ट लिमिटेशन कोणती बघा. इट कुड नॉट एक्सप्लेन द लाईन स्पेक्ट्रा ऑफ ॲटम्स अदर दॅन हायड्रोजन. जसा हायड्रोजनचा लाईन स्पेक्ट्रा आपण पाहिला एनर्जी लेवल डायग्राममध्ये किंवा त्याच्या अगोदर लायमन सिरीज, बाल्मर सिरीज, पास्चन सिरीज, ब्रॅकेट सिरीज, नंतर फंड सिरीज, हे सिरीज ऑफ लाईन्स जी आहे याला म्हणतो आपण लाईन स्पेक्ट्रा ऑफ हायड्रोजन ॲटम. तर हा लाईन स्पेक्ट्रा अबाउट हायड्रोजन ॲटम तर तो बोहर्स मॉडेलद्वारा एक्सप्लेन होऊ शकला नाही. बघा, फर्स्ट सेंटेन्स, इट कुड नॉट एक्सप्लेन द लाईन स्पेक्ट्रा ऑफ ॲटम्स ऑफ ॲटम्स अदर दॅन हायड्रोजन. म्हणजे फक्त हायड्रोजनच्या लाईन स्पेक्ट्रा बोहर्स मॉडेल एक्सप्लेन करू शकलं. हायड्रोजनपेक्षा वेगळे जे ॲटम्स असतील त्यांचा लाईन स्पेक्ट्रा बोहर्स मॉडेलकडनं एक्सप्लेन होऊ शकला नाही. इवन फॉर हायड्रोजनसाठी सुद्धा मोर ॲक्युरेट स्टडी ऑफ द ऑब्झर्व्ड स्पेक्ट्रा शोड. ऑब्झर्व्ड स्पेक्ट्रा म्हणजे अदर सायंटिस्ट लोकांनी जो स्पेक्ट्रा आहे हायड्रोजनचा अजून मोर ॲक्युरेट स्टडी केला आणि मल्टिपल कंपोनेंट्स इन सम लाईन्स विच कुड नॉट बी एक्सप्लेन्ड ऑन द बेसिस ऑफ धिस मॉडेल. धिस मॉडेल मीन्स बोहर्स मॉडेल. तर असं मल्टिपल कंपोनेंट्स का तयार होतात त्या ठिकाणी लाईन स्पेक्ट्रामध्ये. तर इवन फॉर हायड्रोजनसाठी सुद्धा more accurate study of the observed spectra showed multiple components in some lines. काही लाईन्स मध्ये मल्टिपल कंपोनेंट्स आहेत. म्हणजे आता लायमन सिरीज मध्ये कमीत कमी 6 लाईन्स आहेत, म्हणजे मल्टिपल कंपोनेंट्स आहेत. मग काहींमध्ये असे मल्टिपल कंपोनेंट्स का आहेत, तर हे सुद्धा बोहर्स मॉडेलकडनं एक्सप्लेन करता आलं नाही. समजलं का? मग पहिला पॉइंट बघा, लिमिटेशन. It could not explain the line spectra of atoms other than hydrogen. हायड्रोजनचा लाईन स्पेक्ट्रा बोहर्स मॉडेलने एक्सप्लेन केला, पण अदर दॅन हायड्रोजन म्हणजे हायड्रोजन सोडून इतर ॲटम्ससाठी तो लाईन स्पेक्ट्रा का तयार होतो हे बोहर्स मॉडेल एक्सप्लेन करू शकलं नाही. आणि इव्हन फॉर हायड्रोजन आणि हायड्रोजनचा जरी स्पेक्ट्रा एक्सप्लेन केला तरी more accurate study of observed spectra showed multiple components in some lines. तर बारकाईने अभ्यास जर केला अगदी हायड्रोजन स्पेक्ट्रा जो आहे, हायड्रोजन लाईन स्पेक्ट्रा ऑफ हायड्रोजन ॲटम, तर त्याच्यामध्ये काही सम लाईन्स मल्टिपल कंपोनेंट्स जे आहेत ते सुद्धा विच कुड नॉट बी एक्सप्लेन्ड ऑन द बेसिस ऑफ धिस बोहर्स मॉडेल, ते सुद्धा सांगता आलं नाही. बर, आता बघा दुसरी गोष्ट, ज्या लाईन्स आपण पाहिल्या लायमन सिरीज, बाल्मर सिरीज, पास्चन सिरीज, फंड सिरीज, मग त्या लाईन्सची जी इंटेन्सिटी आहे, ब्राईटनेस ऑफ द इमिशन लाईन्स, एमिटेड लाईन्स, इंटेन्सिटीज ऑफ द इमिशन लाईन्स सीम्ड टू डिफर फ्रॉम लाईन टू लाईन. सीम्ड टू डिफर फ्रॉम लाईन टू लाईन म्हणजे प्रत्येक लाईनच्या इंटेन्सिटीमध्ये थोडा फरक पडत जातो. अँड बोहर्स मॉडेल हॅड नो एक्सप्लेनेशन फॉर दॅट. आणि बोहर्स मॉडेलला
असं का घडतं, इंटेन्सिटी डिफरंट काय आहे डिफरंट लाईन्सची, तर बोहर्स मॉडेल ही गोष्ट सुद्धा एक्सप्लेन करू शकली नाही. आता थर्ड, on theoretical side also the model was not entirely satisfactory. theoretical side आपण सायन्समध्ये दोन साइड बघत असतो, एक गेसिंग हायपोथेसिस थेरोटिकल साइड आणि दुसरी प्रॅक्टिकल साइड. प्रॅक्टिकलमध्ये प्रूव्ह जर झालं थेअरीमध्ये जे सांगितलेलं आहे तर ती थेअरी ॲक्सेप्ट केली जाते. म्हणजे थेअरीमध्ये जी आयडियाज दिलेली असते ती पूर्ण जर का प्रॅक्टिकली प्रूव्ह झाली की करेक्ट आहे तर दॅट थेअरी वॉज ॲक्सेप्टेड वेल. बरोबर. मग जरी बोहर्स मॉडेलची आपण थेरॉटिकल साइड पाहिली, कारण प्रॅक्टिकल नव्हतं त्यावेळेला, म्हणजे प्रॅक्टिकली एक्सप्लेन नाही करू शकले, तर बघा ऑन थेरॉटिकल साइड ऑल्सो द मॉडेल वॉज नॉट एंटायरली सॅटिस्फॅक्टरी. थेरॉटिकल बाजूने जरी बघितलं तरी बोहर्स मॉडेल हे सॅटिस्फॅक्टरी म्हणजे समाधानकारक आन्सर्स देऊ शकलं नाही. ॲज कारण इट आर्बिट्ररीली ॲझ्युम्ड, इट म्हणजे मॉडेल्स, बोहर्स मॉडेल ने आर्बिट्ररीली म्हणजे ऐच्छिक किंवा त्याला म्हणतो आपण मनलहरीपणाने ॲझ्युम केलेलं होतं काही गोष्टी. लहरीपणा म्हणजे काय, जे मनात आलं त्या गोष्टी ॲझ्युम केल्या होत्या बोहर्स मॉडेलने. ऑर्बिट्स फॉलोइंग अ पर्टिक्युलर कंडिशन टू बी स्टेबल. एक पर्टिक्युलर कंडिशन स्टेबलची ते एक्स होती. ऑन थेरॉटिकल साइड ऑल्सो द मॉडेल वॉज नॉट एंटायरली सॅटिस्फॅक्टरी कारण ॲज इट आर्बिट्ररीली ॲझ्युम. थेरॉटिकल बाजूने जरी पाहिलं तरी बोहर्स मॉडेल हे सॅटिस्फॅक्टरी समाधानकारक आन्सर्स क्लिअर करू शकलं नाही. मग कारण इट इज दिस theoretical side is given by the Bohr's model is arbitrarily assumed. म्हणजे बोहर्स मॉडेलने आर्बिट्ररीली म्हणजे मनलहरीपणाने ॲझ्युम केलेल्या होत्या गोष्टी, काही ऑर्बिट्स अँड फॉलोइंग अ पर्टिक्युलर कंडिशन टू बी स्टेबल. आणि काही अटींमध्ये अटी पण सांगितल्या होत्या स्टॅबिलिटीसाठी. देअर वॉज नो थेरॉटिकल बेसिस फॉर दॅट ॲझम्पशन, की ज्या ॲझम्पशनला थेरॉटिकल बेस काहीही नव्हता. आता डी ब्रॉग्ली एक्सप्लेनेशन कशाबद्दल एक्सप्लेनेशन, तर हे एक पझल आहे की इलेक्ट्रॉन हा त्याच ऑर्बिटमध्ये फिरतो की जिथं तो फिरल्यानंतर त्याला प्राप्त होणारा अँग्युलर मोमेंटम कॅपिटल एल हा इंटेग्रल मल्टिपल्स ऑफ h/2π असेल. इंटेग्रल मल्टिपल म्हणजे n पटीत किंवा n टाइम्स द h/2π असेल. मग हा h/2πh का घेतला, nh/2π अँग्युलर मोमेंटम हा nh/2πh का घेतला बोहरने, हा प्रश्न आहे. मग तो प्रश्न बोहरच्या नंतर डी ब्रॉग्लीने तो पझल किंवा ते जे कोड होतं की बोहरने सेकंड पोस्टुलेट मध्ये अँग्युलर मोमेंटम हा nh/2π इतकाच असतो हे क्लिअर सांगू शकले नाहीत. बरोबर. पण ते कोणी सांगितलं, मग डी ब्रॉग्लीने सांगितलं. समजलं की नाही. हे बघा बोहर्स मॉडेलमध्ये सेकंड पोस्टुलेट काय होतं की इलेक्ट्रॉन फक्त त्याच ऑर्बिटमध्ये फिरतो, अशा मधल्या कोणत्या पण ॲरोवाल्या ऑर्बिट्समध्ये फिरत नाही. अँड विदाउट रेडिएटिंग एनर्जी म्हणजे एनर्जी रेडिएट न करता तो त्या ऑर्बिट्समध्ये फिरत असतो की जिथं फिरल्यानंतर इलेक्ट्रॉनला प्राप्त होणारा जो अँग्युलर मोमेंटम आहे तो nh/2π असतो. म्हणजे इंटेग्रल मल्टिपल n म्हणजे इंटेग्रल मल्टिपल ऑफ h/2π जर असेल त्याच ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरतो हे सांगितलं बोहरने. पण याच्याबरोबर अँग्युलर मोमेंटम हा nh/2πh का असतो हे पझल नंतर क्लिअर झालं. डी ब्रॉग्लीने ते एक्सप्लेन केलं. तर बघा डी ब्रॉग्ली सजेस्टेड दॅट, हे पझल होतं. काय पझल होतं, पझल म्हणजे काय, कोड किंवा न कळलेला न आन्सर मिळालेला एखादा प्रश्न, दॅट इज पझल. ओके.
डी ब्रॉग्ली सजेस्टेड दॅट, डी ब्रॉग्लीने सल्ला दिला की काय, इन्स्टेड ऑफ कन्सिडरिंग द ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन्स, इन्स्टेड ऑफ कन्सिडरिंग द ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन, जे ऑर्बिटमध्ये फिरणारे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना कन्सिडर न करता इनसाइड ॲटम. तर बघा, डी ब्रॉग्ली सजेस्टेड दॅट इन्स्टेड ऑफ कन्सिडरिंग द ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन्स इनसाइड द ॲटम ॲज अ पार्टिकल्स, म्हणजे ॲटम मध्ये फिरणारे जे ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना पार्टिकल्स न म्हणता वी शुड व्ह्यू देम ॲज अ स्टँडिंग वेव्ह. तिथं त्यांना पार्टिकल न म्हणता आपण त्यांना वी शुड व्ह्यू देम, त्यांना ह्या दृष्टीने बघायचं. इलेक्ट्रॉन्स हे इनसाइड द ॲटम ऑर्बिटिंग करत असतात, म्हणजे सर्क्युलर ऑर्बिट्स मध्ये फिरत असतात. ही बाजू न घेता जणू काही तो स्टँडिंग वेव्ह सारखा फिरत असतो. आता आपण स्टँडिंग वेव्ह, स्टेशनरी वेव्ह शिकलेलो आहे साऊंड चॅप्टर मध्ये. तर तो स्टँडिंग वेव्ह सारखाच फिरतो असं आपल्या व्ह्यू करा. समजलं का? बघा, डी ब्रॉग्ली सजेस्टेड दॅट इन्स्टेड ऑफ कन्सिडरिंग द ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन्स इनसाइड द ॲटम ॲज अ पार्टिकल्स, डी ब्रॉग्लीने सजेशन दिलं की इन्स्टेड ऑफ कन्सिडरिंग द ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन्स, ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन्सला न कन्सिडर करता इनसाइड द ॲटम, की जे ॲटम मध्ये ॲज अ पार्टिकल्स म्हणून इलेक्ट्रॉन काम करत असतात, बरोबर. तर त्यांना असं शो करा किंवा व्ह्यू करा इलेक्ट्रॉनला की देम, वी शुड व्ह्यू देम ॲज अ स्टँडिंग वेव्स. आपण त्यांना असं दृष्टीमध्ये आणूया की तो इलेक्ट्रॉन हा स्टँडिंग वेव्ह तयार करतो. सिमिलर टू द केस ऑफ स्टँडिंग वेव्स ऑन स्ट्रिंग ऑर इन पाइप्स. जसं की आपण स्टँडिंग वेव्ह स्ट्रिंग मध्ये पण पाहिल्या, सोनोमीटर एक्सपेरिमेंट, किंवा इन पाइप्स क्लोज्ड ॲट वन एंड ओपन ॲट बोथ एंड्स. तर त्याच्यामध्ये जसं आपण स्टँडिंग वेव्ह तयार होतात तसंच इलेक्ट्रॉन सुद्धा स्टँडिंग वेव्ह मध्ये असावा. हे व्ह्यू म्हणजे डोळ्यासमोर चित्र आणा, हे तात्पुरतं चित्र आणा, इमॅजिन करा, असं कोणाचं म्हणणं आहे? डी ब्रॉग्लीचं म्हणणं आहे. बरं, मग द लेंथ ऑफ द ऑर्बिट ऑफ एन इलेक्ट्रॉन, ज्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असेल त्या ऑर्बिटची लेंथ म्हणजे काय? सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, परिघ, त्या ऑर्बिटचा परिघ. तर द लेंथ ऑफ द ऑर्बिट ऑफ एन इलेक्ट्रॉन हॅज टू बी एन इंटिग्रल मल्टिपल ऑफ इट्स वेव्हलेंथ. तर लेंथ ऑफ ऑर्बिट ही किती असते? of an electron, length of the orbit of an electron has to be an integral multiple of its wavelength. तर ऑर्बिटची लेंथ इतकी असते, इलेक्ट्रॉन ज्या ऑर्बिट मध्ये फिरतोय त्या ऑर्बिटची लेंथ इतकी असते की ती किती असते? इंटेग्रल मल्टिपल ऑफ इट्स वेव्हलेंथ. तर तो ज्या वेव्ह मध्ये फिरत असेल, स्टेशनरी वेव्ह किंवा स्टँडिंग वेव्हच्या फॉर्ममध्ये, तर त्या वेव्हच्या वेव्हलेंथ इतकं असेल, इंटेग्रल मल्टिपल ऑफ इट्स वेव्हलेंथ म्हणजे एन लॅम्बडा. हे बघा, 2πr इज इक्वल टू एन लॅम्बडा. म्हणजे वेव्हलेंथ ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. म्हणजे डी ब्रॉग्लीने असं सांगितलं की इलेक्ट्रॉन हा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत आहे, हे थोडा वेळा बाजूला ठेवा, तो स्टँडिंग वेव्हच्या फॉर्ममध्ये फिरत आहे, हे डोळ्यासमोर व्ह्यू करा किंवा बघा, थोडस इमॅजिन करा. मग द लेंथ ऑफ द ऑर्बिट म्हणजे ही जी ऑर्बिटमध्ये तो इलेक्ट्रॉन फिरतो त्याची लेंथ म्हणजेच सर्कम्फरन्स हा किती असतो? आणि the length of the orbit of an electron has to be an integral multiple of its wavelength. Integral multiple of its wavelength. R is the radius of the orbit. Rn means radius of nth orbit. Rn. तर मग आता बघा, thus the length of the first orbit will be equal to 1 de Broglie wavelength. याचा अर्थ फर्स्ट ऑर्बिटची जी लेंथ आहे ती कोणाच्या इक्वल असेल? इक्वल टू द डी ब्रॉग्ली, 1 डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ.
आता 1 डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ म्हणजे काय, हे असे 2 लूप्स तयार होतील, हे इक्वल टू लॅम्बडा असेल, ह्या लेंथ एवढीच ऑर्बिटच्या सरकम्फरन्स असेल किंवा लेंथ ऑफ द ऑर्बिट असेल. हा बघा, दस द या म्हणण्यानुसार द लेंथ ऑफ द फर्स्ट ऑर्बिट विल बी इक्वल टू 1 डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ, म्हणजे एक लॅम्बडा इतकी असेल फर्स्ट ऑर्बिटची लेंथ. फर्स्ट ऑर्बिटची लेंथ ही किती असेल, इक्वल टू 1 डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ. म्हणजे फर्स्ट ऑर्बिट मध्ये फक्त 2च लूप्स तयार होतील, हा एकच सायकल तयार होईल, आणि ही जी वेव्हलेंथ आहे ही लॅम्बडा ती ऑर्बिटच्या नंबरवर डिपेंड करते. तर बघा, thus the length of the first orbit will be equal to 1 de Broglie wavelength and the second orbit will be twice the de Broglie wavelength. पहिल्या ऑर्बिटची लेंथ म्हणजे सरकम्फरन्स हा 1 डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ इतका असेल, किंवा सेकंड ऑर्बिट मध्ये फिरणारे सेकंड ऑर्बिटची जी लेंथ असेल तर ती ट्वाइस द डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ ऑफ द इलेक्ट्रॉन इन दॅट ऑर्बिट इतकी असेल. बरोबर. आता सो ऑन किंवा अशा प्रकारे थर्ड मध्ये किती होईल, 3. थर्ड ऑर्बिट मध्ये किती लूप्स तयार होतील, 3. मग फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 लूप्स, सेकंड ऑर्बिट मध्ये त्याच्या डबल. ओके, द सेकंड ऑर्बिट विल बी ट्वाइस द डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ, म्हणजे 2 लॅम्बडा म्हणजे 4 लूप तयार होतील सेकंड ऑर्बिट मध्ये. आणि थर्ड ऑर्बिट मध्ये असेल तर 6 लॅम्बडा. फर्स्ट ऑर्बिटला 2 लूप्स म्हणजे सिंगल लॅम्बडा. ओके, एकच वेव्ह डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ फर्स्ट ऑर्बिट साठी. सेकंड ऑर्बिट साठी 4 लूप्स म्हणजे 2 लॅम्बडा. 4 लूप्स म्हणजे 2 लॅम्बडा. आणि थर्ड ऑर्बिट साठी 6 लूप्स म्हणजे किती, 3 लॅम्बडा. आणि फोर्थ ऑर्बिट असेल तर 8 लूप्स. आता बघा, या हाफ मध्ये हे 4 लूप्स आणि हे वरच्या हाफ मध्ये हे 4 लूप्स आहे. मग 2 लूप्सची लेंथ किती असते, लॅम्बडा असते. हे आपण स्टेशनरी वेव्ह मध्ये पाहिलेलं आहे. मग लॅम्बडा प्लस लॅम्बडा झाले 2 लॅम्बडा, आणि खालचे अजून 4 लूप्स म्हणजे 2 लॅम्बडा. हे 2 लॅम्बडा खालचे आणि वरचे 2 लॅम्बडा म्हणजे 4 लॅम्बडा. म्हणजे एन ची व्हॅल्यू ही 4 आहे. म्हणजे इंटेग्रल मल्टिपल 4 टाइम्स द लॅम्बडा एन. लॅम्बडा इज द डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ. डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ म्हणजे डी ब्रॉग्लीने असं सजेशन केलं की इलेक्ट्रॉन हा ऑर्बिट मध्ये फिरताना तो स्टेशनरी वेव्हच्या फॉर्म मध्ये फिरत आहे असं जस्ट व्ह्यू करा. तर अँड सो ऑन. आणि अशा प्रकारे आता फोर्थ ऑर्बिट मध्ये किती, फोर्थ ऑर्बिट आहे, सपोज ही फोर्थ ऑर्बिट आहे. त्या फोर्थ ऑर्बिट मध्ये किती लूप्स आहेत, 8 लूप्स बरोबर आपण कन्सिडर केलेले आहेत. तर 8 लूप्स आहेत. तर बघा, सो ऑन दिस इज शोन फॉर द फोर्थ ऑर्बिट इन फिगर मध्ये फोर्थ ऑर्बिट दाखवली आहे. फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 लूप्स म्हणजे 1 लॅम्बडा. सेकंड ऑर्बिट मध्ये 4 लूप्स म्हणजे 2 लॅम्बडा. थर्ड ऑर्बिट मध्ये 6 लूप्स म्हणजे 3 लॅम्बडा. 6 लूप, 2 लूपचा 1 लॅम्बडा असतो, बरोबर. किंवा हे एक फुल सायकल किंवा एक वेव्ह. इन जनरल वी कॅन राईट, जनरल मध्ये डी ब्रॉग्ली सांगतो की आपण असं लिहू शकतो की 2πr म्हणजे काय, लेंथ ऑफ द ऑर्बिट, nth ऑर्बिट. Rn इज द रेडियस ऑफ द nth ऑर्बिट, 2π इज द मल्टिपल. सो 2πr means circumference means length of nth orbit is equal to n times the wavelength, de Broglie wavelength, where the value of n is 1 2 3. मग ह्या इक्वेशन वरून आपण लॅम्बडा एन ची व्हॅल्यू तयार करा. लॅम्बडा एन इज इक्वल टू हा फक्त एन स्मॉल एन इकडे डिवाइड होईल, लॅम्बडा एन. देअरफॉर लॅम्बडा एन इज इक्वल टू 2πrn अपॉन एन. लेट इट बी इक्वेशन नंबर 1. याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. मग द डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ इज रिलेटेड टू द लिनियर मोमेंटम पी. आता पी एन म्हणजे काय, लिनियर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन when it is in nth orbit, that is p suffix n. P is the linear momentum. The de Broglie wavelength is related to, म्हणजे डी ब्रॉग्लीची वेव्हलेंथ लॅम्बडा ही कोणाशी रिलेटेड आहे,
linear momentum Pn. Pn means the linear momentum possessed by the electron or acquired by the electron when it is revolving in nth orbit. तर ह्याचं नातं म्हणजे वेव्हलेंथ आणि लिनियर मोमेंटमचं रिलेशन आहे हे आधी डी ब्रॉग्लीने हायपोथेसिस मध्ये सांगितलंय बघा. तर डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस आपण काय पाहिलं होतं, लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी. हा एन म्हणजे nth ऑर्बिट साठी एन सफिक्स जो आहे, तर लॅम्बडा एन इज इक्वल टू एच अपॉन पी. सो इट इज इक्वल टू एच अपॉन एम व्ही एन. आता पी ची व्हॅल्यू काय असते, एम व्ही असते. म्हणून ती मोठी टॉर्च अंग अंधार होतोय ही चार्जरची तर आपल्याला 2 पाय आर एन इज इक्वल टू एन लॅम्बडा हे कोणी सांगितलं, डी ब्रॉग्लीने सांगितलं की लेंथ ऑफ द ऑर्बिट म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ द ऑर्बिट इज इक्वल टू द एन टाइम्स द वेव्हलेंथ हे सांगितलं. मग याच्यावरून लॅम्बडा यांची व्हॅल्यू तयार करून ठेवली 2 पाय आर अपॉन एन. ओके, लेट इट बी इक्वेशन फर्स्ट. अजून डी ब्रॉग्लीचं म्हणणं असं आहे की वेव्हलेंथ आणि लिनियर मोमेंटम यांचं सुद्धा काहीतरी रिलेशन आहे आणि ते डी ब्रॉग्लीने आपल्याला डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस मध्ये शिकलोय. डी ब्रॉग्लीचं हायपोथेसिस काय होतं, लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी. एच इज द प्लँक्स कॉन्स्टंट, पी इज द लिनियर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन when it is revolving in nth orbit, and lambda n is the wavelength of that electron when it is revolving in nth orbit. मग आता मोमेंटम p काय असतो, मास आणि व्हेलॉसिटी यांचा प्रोडक्ट असतो h ॲज इट इज, आणि p ची व्हॅल्यू आपण एम व्ही एन अशी पुटअप केली. आता ही व्हॅल्यू लॅम्बडाची व्हॅल्यू h अपॉन p कुठं पुट करायची, सबस्टिट्यूटिंग इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये लॅम्बडा यांची व्हॅल्यू कोणती, h अपॉन p ही पुटअप करा. मग लॅम्बडा यांची व्हॅल्यू h अपॉन पी एन ही, आणि ही राईट साइड ॲज इट इज. आता बघा आपल्याला फक्त पी एन ची व्हॅल्यू पाहिजे असेल काय करावं लागेल, हा पी एन तिकडे राईटला घ्या आणि हे उलट करून गुणिले घ्या, म्हणजे एन गेट्स मल्टिप्लाइड टू एच and 2 pi r gets divided to nh. बरोबर, हा pn तिकडे घेतला आणि हे इकडे आणलं तर pn ची व्हॅल्यू कशी तयार होते, nh अपॉन 2 pi rn is the linear momentum. मग thus the angular momentum of the electron in nth orbit is angular momentum of the electron in nth orbit is, nth orbit मध्ये angular momentum इलेक्ट्रॉनला तो फाइंड करायचा आपल्याला. लिनियर आपण फाइंड आउट केला, पण लिनियरची काय गरज येते, कारण लिनियर असेल तर आपल्याला अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट करता येतो. कारण अँग्युलर मोमेंटम हा कोणाचा प्रोडक्ट असतो, मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम इज कॉल्ड, मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम इज कॉल्ड अँग्युलर मोमेंटम. बरोबर, ही डेफिनेशन आहे. आता मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजे रेडियस आणि लिनियर मोमेंटम यांचा जो प्रॉडक्ट आहे तो असेल अँग्युलर मोमेंटम. ही मोमेंट आहे, मोमेंट म्हणजे काय, डिस्टन्स. मोमेंट आर्म आपण शिकलेलो आहे कपल किंवा याच्यामध्ये टॉर्क मध्ये. तर मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम इज द अँग्युलर मोमेंटम, ही अँग्युलर मोमेंटमची डेफिनेशन आहे. मग आपल्याला अँग्युलर मोमेंटमचं चेकिंग करायचं आहे. डी ब्रॉग्लीने जे पझल सॉल्व्ह केलं ते कशाबद्दल आहे, अँग्युलर मोमेंटम बद्दल आहे. मग अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट करण्यासाठी लिनियर मोमेंटम फाइंड आउट करावा लागतो. मग हा लिनियर मोमेंटम आपण आधी म्हणून फाइंड आउट केला, कारण लिनियर मोमेंटम फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला वेव्हलेंथ वगैरे यांचं रिलेशनचाही विचार करावा लागतो. म्हणून स्टेप बाय स्टेप आपण आलो आता अँग्युलर मोमेंटमवर. बरोबर, मग एन एच अपॉन 2 पाय एल एन इज इक्वल टू, पी ची व्हॅल्यू टाकली, पी ची व्हॅल्यू काय आहे, एन एच अपॉन 2 पाय आर. बरोबर, आता पी ची व्हॅल्यू
अशी टाकली बघा, NH/2πr. ही कसली व्हॅल्यू टाकली आपण, पी ची, आणि मल्टिप्लाइड आर एन, आपण एन आहे सफिक्स, इथं आर एन गेट्स कॅन्सल्ड, मग काय राहिलं, NH/2π. मग अँग्युलर मोमेंटम किती आला, n टाइम्स द h/2π, म्हणजे इंटेग्रल मल्टिपल्स ऑफ h/2π. बस अँग्युलर मोमेंटम हा असा येतो, हे डी ब्रॉग्लीने सांगितलं. पण हे अँग्युलर मोमेंटम इतका असतो, हे डायरेक्ट बोहर्सने सेकंड पोस्ट्युलेट मध्ये वापरलं होतं. पण ते कसं वापरलं, का वापरलं, याचं आन्सर मात्र बोहर्सने न देता ते पजल ठरलं. आणि ते नंतर हे कोड कोणी सॉल्व्ह केलं, डी ब्रॉग्लीने सॉल्व्ह केलं. आता हे काय आहे, हे सेकंड पोस्ट्युलेटच आहे. अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू इंटेग्रल मल्टिपल ऑफ h/2π, विच इज द सेकंड पोस्ट्युलेट ऑफ बोहर्स मॉडेल, की जे बोहर्स मॉडेलचं सेकंड पोस्ट्युलेट आहे. देअरफॉर कन्सिडरिंग इलेक्ट्रॉन ॲज अ वेव्ह, आणि म्हणून कन्सिडरिंग इलेक्ट्रॉन ॲज अ वेव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन हा या ऑर्बिटवर फिरत आहे, पण तो ॲज अ वेव्ह फिरत आहे. फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 लूप्स म्हणजे 1 वेव्हलेंथ, 2 लूप्स म्हणजे 1 लॅम्बडा. सेकंड ऑर्बिटमध्ये त्याच्या डबल म्हणजे 4 लूप्स म्हणजे 2 लॅम्बडा. थर्ड ऑर्बिटमध्ये अजून 2 ॲडिशनल करा, 6 लूप्स म्हणजे 3 लॅम्बडा. आणि आपण जी केस पाहतोय ती फोर्थ ऑर्बिटची केस पाहतोय, एनी ऑर्बिट, nth म्हणजे कोणती पण घेऊ शकतो. तर ही जी फोर्थ ऑर्बिट आहे, हिची रेडियस RN म्हणजे nth ऑर्बिट, पण आपण फोर्थ कन्सिडर केलंय, तर त्याच्यासाठी हा अँग्युलर मोमेंटम इतका पटीत असतो. n ची व्हॅल्यू इथं 4 टाकावी लागेल, 4 टाइम्स द h/2π, आणि n ची व्हॅल्यू पण इथं n म्हणजे L4, म्हणजे फोर्थ ऑर्बिट साठीचा अँग्युलर मोमेंटम हा 4 टाइम्स द h/2π असेल. ओके, देअरफॉर कन्सिडरिंग इलेक्ट्रॉन ॲज अ वेव्ह, तर इलेक्ट्रॉन जो फिरतो ऑर्बिटमध्ये त्याला वेव्ह, स्टेशनरी वेव्ह मध्ये फिरतो, असं जर कन्सिडर केलं, देअरफॉर कन्सिडरिंग इलेक्ट्रॉन ॲज अ वेव्ह गिव्ज सम थेरोटिकल बेसिस, याच्यावरून आपल्याला काहीतरी थेरी, बोहर्स मॉडेलच्या थेरीला काहीतरी बेस येतो. फॉर द सेकंड पोस्ट्युलेट मेड बाय द बोहर, की जे बोहरने सेकंड पोस्ट्युलेट सांगितलेलं होतं त्याला एक बेस मिळाला, आधार मिळाला, की तू जे सांगितलं ते असं असेल म्हणून खरं आहे. बरोबर, हे फाइंड आउट करून दाखवलं कोणी, डी ब्रॉग्लीने. नाउ विल स्टॉप हिअर.